पुंडलिकामुळे भगवान श्री विष्णू विठ्ठल कसे झाले, एक भावपूर्ण कथा. अनंत आकाशाच्या पलीकडे काळाच्या सीमांनाही ओलांडून दिव्य प्रकाशाने उजळलेले एक अद्भुत धाम होते, वैकुंठ. तेथे भगवान श्री विष्णू शेषनागावर विराजमान होते आणि महालक्ष्मी त्यांच्या चरणांची सेवा करत होत्या. देव, ऋषी आणि मुक्त आत्मे अखंड नारायण नारायण असा जप करत भगवानांचे दर्शन घेत असत. वैकुंठात दुःख नव्हते, भीती नव्हती, जन्ममरणाचे बंधन नव्हते. तरीही एक दिवस भगवान श्री विष्णू गंभीर दिसत होते. महालक्ष्मीने प्रेमाने विचारले, प्रभू, आज तुमच्या मुखावर नेहमीचे हास्य नाही, कोणती चिंता आहे? भगवान शांतपणे म्हणाले, लक्ष्मी, पृथ्वीवर अनेक भक्त माझे नाव घेतात, पण काही जण माझे नाव न घेताही माझीच सेवा करतात. मला अशाच एका भक्ताची ओढ लागली आहे. महालक्ष्मी आश्चर्यचकित झाल्या. तो कोण? भगवान म्हणाले, त्याचे नाव आहे पुंडलिक. त्या काळी पुंडलिक स्वभावाने चांगला नव्हता, अशी लोकपरंपरेतील कथा सांगितली जाते. तो आईवडिलांकडे दुर्लक्ष करी, त्यांच्याशी कठोर वागे आणि स्वतःच्या सुखात रमून जाई. वृद्ध आईवडील मनोमन दुःखी असत, पण नियतीने त्याच्या जीवनात एक मोठा बदल घडवून आणला. एका यात्रेदरम्यान त्याला महान ऋषी आणि सत्पुरुषांचा सहवास लाभला. त्यांनी त्याला सांगितले, देव शोधण्यासाठी दूर जाऊ नकोस, तुझे आईवडीलच तुझ्यासाठी जिवंत देव आहेत. हे शब्द पुंडलिकाच्या हृदयात बाणासारखे रुतले. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो घरी परतला आणि त्या दिवसापासून त्याचे संपूर्ण जीवन बदलले. आता त्याचा प्रत्येक दिवस आईवडिलांच्या सेवेत जाऊ लागला. पहाटे उठून त्यांना स्नान घालणे, भोजन बनवणे, औषधे तयार करणे, त्यांच्या पायांना प्रेमाने दाबणे आणि प्रत्येक क्षणी त्यांची काळजी घेणे, यातच त्याला परमेश्वराचे दर्शन होऊ लागले. त्याच्या घरात मोठे यज्ञ नव्हते, भव्य पूजा नव्हती, पण प्रत्येक श्वासात सेवा होती आणि प्रत्येक सेवेत भक्ती होती. देवर्षी नारदांनी ही अद्भुत घटना पाहिली. ते वैकुंठात गेले आणि भगवान श्री विष्णूंना म्हणाले, प्रभो, पृथ्वीवर एक असा भक्त आहे जो मंदिरात कमी येतो, पण आईवडिलांच्या रूपात तुम्हालाच पाहतो. हे ऐकताच भगवान श्री विष्णूंचे हृदय प्रेमाने भरून आले. ते म्हणाले, जो आपल्या कर्तव्याला मला शोधतो, त्याच्याकडे मी स्वतः जाईन. भगवान गरुडावर आरूढ झाले आणि पृथ्वीकडे निघाले. चंद्रभागेच्या तीरावर त्या दिवशी एक विलक्षण शांतता होती. मंद वारा वाहत होता. पक्षी जणू काही अद्भुत घडणार आहे याची चाहूल देत होते. भगवान पुंडलिकाच्या घराजवळ आले. त्यावेळी पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांचे पाय दाबत होते. त्याने घरात दारात उभे असलेले तेजस्वी रूप पाहिले. त्याला क्षणात समजले, हे स्वयं भगवान श्री विष्णू आहेत. पण त्याने सेवा अर्धवट सोडली नाही. त्याने नम्रतेने जवळची एक वीट भगवानांकडे सरकवली आणि म्हणाला, प्रभू, माझी सेवा पूर्ण होईपर्यंत कृपया या विटेवर उभे राहा. माझ्यासाठी या क्षणी आईवडिलांची सेवा हीच तुमची पूजा आहे. क्षणभर संपूर्ण सृष्टी स्तब्ध झाली. देवांना वाटले, भगवान आता रागावतील, पण उलट भगवानांच्या मुखावर आनंदाचे हास्य उमटले. त्यांनी ती वीट स्वीकारली, त्यावर उभे राहिले आणि दोन्ही हात कटीवर ठेवून आपल्या भक्ताची वाट पाहू लागले. त्या क्षणी वैकुंठातील देव, ऋषी आणि महालक्ष्मी हे दृश्य पाहून थक्क झाले, कारण प्रथमच भगवान स्वतः एका भक्तासाठी प्रतीक्षा करत होते. त्याच क्षणापासून श्री विष्णूंच्या एका नवीन अत्यंत प्रेमळ रूपाची सुरुवात झाली. पण ते विठ्ठल कसे झाले या नावामागे होते रहस्य. आणि त्या विटेवर उभे राहण्याचा अर्थ काय आहे याचे उत्तर मिळेलच. भगवान श्री विष्णू त्या विटेवर शांतपणे उभे राहिले. त्यांच्या मुखावर रागाचा लवलेशही नव्हता, उलट भक्ताच्या कर्तव्यनिष्ठेचा अभिमान होता. पुंडलिक आईवडिलांची सेवा करून त्यांच्या चरणी नमस्कार केला आणि मग धावत येऊन भगवानांच्या चरणावर लोटांगण घातले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
तो म्हणाला, प्रभू मला क्षमा करा. तुम्हाला दारात थांबावे लागले. भगवानांनी त्याला प्रेमाने उचलले आणि म्हणाले, पुंडलिका, तू मला थांबवले नाहीस. तू मला खरी भक्ती दाखवलीस. जो आईवडिलांमध्ये देव पाहतो तो माझ्या सर्वात जवळ असतो. हे शब्द ऐकताच संपूर्ण परिसर दिव्य तेजाने उजळून गेला. चंद्रभागेच्या लाटा आनंदाने डोलू लागल्या. आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली. देवर्षी नारद वीणा वाजवत नारायण नारायण असा गजर करू लागले. ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि अनेक ऋषी त्या दिव्य प्रसंगाचे साक्षीदार झाले. तेव्हा पुंडलिकाने हात जोडून एकच विनंती केली, प्रभू मला काही नको, पण तुम्ही या भूमीवर कायम राहा. माझ्यासारख्या सामान्य भक्ताला जर तुम्ही दर्शन दिले तर भविष्यातील प्रत्येक भक्तालाही तुमचा आश्रय मिळाला पाहिजे. भगवान श्री विष्णू स्मित करून म्हणाले, पुंडलिका, आज तू स्वतःसाठी काहीच मागितले नाहीस, म्हणून मी तुला वचन देतो, या चंद्रभागेच्या तीरावर मी युगानुयुगे भक्तांची वाट पाहत उभा राहील. त्या दिवसापासून भगवानांनी तेच रूप धारण केले. विटेवर उभे, दोन्ही हात कटीवर, भक्तांची वाट पाहणारे हे रूप इतर कोणत्याही विष्णू रूपापेक्षा वेगळे होते. 4 हातातील शंख, चक्र, गदा आणि पद्म यांच्या दैवी ऐश्वर्यापेक्षा येथे भक्तांवरचे प्रेम अधिक महत्त्वाचे होते. म्हणून हे रूप लोकांच्या हृदयात कायमचे कोरले गेले. यानंतर विठ्ठल या नावाबद्दल विविध परंपरा प्रचलित झाल्या. वारकरी लोक परंपरेत एक अर्थ असा सांगितला जातो की भगवान विटेवर उभे राहिले म्हणून त्यांना प्रेमाने विठ्ठल किंवा विठोबा म्हणू लागले. काही अभ्यासक या शब्दाची व्युत्पत्ती कन्नड भाषेतील विट्टू किंवा विठ्ठ आणि बा म्हणजे बाप किंवा पिता अशा परंपरांशी जोडतात, तर काही जण त्याचा संबंध विष्णूच्या प्रादेशिक रूपांशी लावतात. या नावाच्या उगमाविषयी अनेक मते आहेत, परंतु सर्व परंपरांमध्ये एक गोष्ट समान आहे. हा भक्तवत्सल देव पुंडलिकाच्या भक्तीमुळे लोकांच्या अधिक जवळ आला. भगवान शंकर त्या रूपाकडे पाहून म्हणाले, आजपासून हे रूप भक्तीचे सर्वोच्च प्रतीक ठरेल. ब्रह्मदेव म्हणाले, जिथे देव भक्ताची वाट पाहतो ते स्थान संपूर्ण विश्वात अद्वितीय आहे. देवर्षी नारद आनंदाने म्हणाले, आज नारायण भक्तांच्या हृदयात विठ्ठल म्हणून वसलेत. हळूहळू त्या भूमीवर भक्तांची गर्दी वाढू लागली. प्रत्येक जण त्या विटेवर उभ्या असलेल्या भगवानांचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागला. परंतु भगवानांच्या या नवीन रूपाची महती अजून संपूर्ण जगाला कळायची होती. पुढे रखुमाईचे आगमन, संतांची परंपरा आणि वारकऱ्यांच्या अखंड वारीमुळे विठ्ठल हे नाव संपूर्ण भारतभर भक्तीचे प्रतीक बनले. पुंडलिकाला दिलेले वचन पूर्ण करून भगवान त्या विटेवर कायमचे उभे राहिले. आता ते केवळ वैकुंठातील श्री विष्णू नव्हते, ते प्रत्येक सामान्य भक्तासाठी सहज भेटणारे विठ्ठल झाले होते. त्यांचे रूप साधे होते, पण त्यामागचा संदेश अतिशय गहन होता. दोन्ही हात कटीवर ठेवून ते जणू प्रत्येक भक्ताला सांगत होते, मी तुझी वाट पाहत आहे. तू प्रेमाने एक पाऊल टाक. मी तुला भेटण्यासाठी युगानुयुगे इथेच उभा राहील. हीच विठ्ठल भक्तीची सुरुवात होती. भगवान पंढरपुरात स्थिरावल्यानंतर महालक्ष्मींना वैकुंठात एकाकीपणा जाणवू लागला. लोकपरंपरेनुसार त्या पृथ्वीवर आल्या आणि रखुमाई या रूपात पंढरपुरात स्थिरावल्या. अशा प्रकारे वैकुंठातील श्री विष्णू आणि महालक्ष्मी पृथ्वीवर विठ्ठल रखुमाई म्हणून भक्तांना दर्शन देऊ लागले. त्या दिवसापासून पंढरपूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र राहिले नाही, ते भक्तांसाठी पृथ्वीवरील वैकुंठ बनले. काळ पुढे सरकत गेला. या भूमीत संतांची सुवर्ण परंपरा फुलली. संत नामदेवांनी विठ्ठलाशी मित्रासारखे संवाद साधले. संत ज्ञानेश्वरांनी विठ्ठलाला विश्वाचे चैतन्य मानले. संत तुकाराम महाराजांनी अभंगांमधून विठ्ठल विठ्ठल हा नाम गजर प्रत्येक घरात पोहोचवला.
संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार, संत जनाबाई, संत एकनाथ आणि असंख्य संतांनी विठ्ठल भक्तीचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला. विठ्ठलाने कधीही जात, पंथ, संपत्ती किंवा विद्वत्ता पाहिली नाही. त्याने फक्त भक्ताचे प्रेम पाहिले. म्हणूनच वारकरी संप्रदायात आजही म्हणतात, भक्त मोठा की देव. आणि उत्तर मिळते, भक्तामुळेच देवाचे देवपण पूर्ण होते. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात पायी पंढरपूरला येतात. ते प्रथम चंद्रभागेत स्नान करतात आणि मग विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाचे दर्शन घेतात. त्या दर्शनात त्यांना वैकुंठाचा अनुभव येतो. कारण हा देव सिंहासनावर बसलेला नाही, तो आपल्या भक्ताची वाट पाहत उभा आहे. या कथेतून आजच्या काळासाठीही एक अमूल्य संदेश मिळतो. आपण आधुनिक जीवनात मोबाईलच्या पडद्यामागे आणि आभासी जगात इतके गुंतलो आहोत की आईवडिलांसोबत बोलायलाही वेळ उरत नाही. पण पुंडलिकाची कथा शिकवते की देवाला मोठमोठे यज्ञ, महागडे दान किंवा दिखाऊ भक्ती नको असते. कर्तव्य, सेवा, नम्रता आणि आईवडिलांप्रती प्रेम यातच खऱ्या भक्तीचे सार दडलेले आहे. पुंडलिकाने देवाला शोधले नाही, त्याने सेवा केली आणि त्या सेवेनेच देव त्याच्या दारी आले. म्हणूनच वारकरी आजही श्रद्धेने म्हणतात, पुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. या एका जय घोषात संपूर्ण कथेचा सार दडलेला आहे. पुंडलिकाच्या भक्तीमुळे वैकुंठातील श्री विष्णू भक्तवत्सल विठ्ठल झाले, विटेवर उभे राहिले आणि युगानुयुगे प्रत्येक भक्ताला प्रेम, समता, सेवा आणि नामस्मरणाचा मार्ग दाखवत राहिले. म्हणूनच पंढरपुरातील विठ्ठल हा केवळ देव नाही, तो भक्तासाठी स्वतःची ओळख बदलणाऱ्या परमेश्वराचा, परमप्रेमाचा आणि अनंत करुणेचा जिवंत साक्षात्कार आहे. जय जय विठोबा रखुमाई.